पुण्याजवळच्या कारल्याची एकविरा आई ही कोळी बांधवांचं आणि कोकणवासियांचं कुलदैवत मानली जाते। महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं मानली जातात। त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी। आगरी किंवा कोळी हे पाण्याशी संबंधित व्यवसाय करून आपलं पोट भरतात, म्हणून तिला जलदेवता किंवा समुद्र देवताही मानलं जातं। या देवीच्या मंदिराची गोष्ट ही मोठी रंजक आहे। अशी आख्यायिका सांगितली जाते की पांडवांनी त्यांच्या वनवासात फक्त एका रात्रीत हे मंदिर बांधलं। पांडव जेव्हा वनवासात लोणावळ्याच्या टेकड्यांमध्ये भटकत होते, तेव्हा एकविरा मातेने त्यांना दर्शन दिलं। पार्वतीचंच रूप असलेल्या या देवीने पांडवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांना एका रात्रीत मंदिर बांधण्याची अट घातली आणि पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधून पूर्ण केलं। प्रसन्न होऊन एकविरा मातेने त्यांना वरदान दिलं की त्यांच्या वनवासात त्यांना कुणीही ओळखणार नाही आणि त्यांचा वनवास हा सुरळीतपणे पूर्ण होईल। या मंदिराला लागूनच कारल्याची प्रसिद्ध लेणी आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे। चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते। या दोन्ही यात्रांना कोकणातल्या कोळी बांधवांसह राज्यातले लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि आपला नवस पेटण्यासाठी इथे गर्दी करतात। मंदिराचा परिसर निसर्गरम्य असल्याने या मंदिराला भेट देणं हा आनंददायी अनुभव असतो। तुम्ही एकविरा आईच्या मंदिराला भेट दिली आहे का? भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा।